दोन्ही हात गुडघ्यांवरती, द्रोण मुद्रेत, पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, खांदे कोपर शिथिल, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अर्कत मिटलेले, हनुवटी जमिनीला समांतर असेल, जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस, करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती, 10 ते 15 आवर्तन, ऍक्टिव्ह एक्झलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. यासाठी एक सहज श्वास भरून घेऊया आणि तो श्वास सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरुवात. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हिलेशन. पंधरा आवर्तन झाली की कृती थांबवायची. फोर्सफुली एक्झलेशन करताना श्वसन मार्गातला बदल, त्याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. एक श्वास भरून घेऊया, श्वास सोडत उच्चार. एक क्षण शांत. प्रार्थनेकरिता दोन्ही हात जोडून द्यायचे आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तम् नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात कपाळ जमिनीवर. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी, या दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी ओमच्या आशीर्वाद. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली, हस्तवसन, नेत्र स्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर. विश्रांती. मान मागे सैल सोडून देऊया आणि करणार आहोत आता आपण भूमातेला म्हणजे पृथ्वी देवतेला वंदन. काय करायचं, दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे. एकदा कमरेतनं पुढे झुकायचं आणि मग एकदा उजव्या साईडने मागे वळून कपाळ जमिनीवर. पुन्हा वरती यायचं, पुन्हा पुढे झुकायचं आणि मग डाव्या साईडने मागे वळून कपाळ जमिनीवर. या प्रकारे आपल्याला ही कृती करायची. ठीक आहे, सुरुवात करूया. दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत पुढे झुकायचं. श्वास घेत वर. बरोबर. श्वास सोडत खाली उजव्या साईडने कपाळ जमिनीकडे. पृथ्वी देवतेला वंदन, भूमातेला वंदन. सावकाश वर.
पुन्हा एकदा पुढे, दोन, वर, बरोबर, छान. पुन्हा एकदा पुढे, श्वास घेत पुढे जायचं, श्वास सोडत वर, पुन्हा उजव्या साईडने खाली झुकायचं, कपाळ जमिनीवर, अगदी सावकाश. आपल्याला जमेल तशी कृती करायची, कपाळ आपलं जमिनीला लावण्याचा प्रयत्न, कारण की आपण करतोय भूमध्येला बंधन. सावकाश कृती थांबवायची. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले असतील, हात शरीराच्या जवळ, आणि करणार आहोत आपण नौकाचार्य. हाताची बोटं मुठी वळून घ्यायची, बरोबर. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक श्वास मधून घेऊया, श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. एक, जसं आपण नौका चालवतो त्याप्रमाणे कृती. दोन, तीन, चार, पाच. आणि आता अँटी क्लॉकवाईज, पुढून मागे, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. एक, दोन, तीन, चार, पाच. कृती थांबवायची, पायांमध्ये अंतर घ्यायचं आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. आणि करणार आहोत आपण चक्की चालन. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचंय, हातांची बोट एकमेकांमध्ये गुंफवायची आणि अशी घट्ट पकड करायची हाताची. आणि तो सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोल फिरायला. एक, दोन, दोन्ही हात सरळ ठेवण्याचा प्रयत्न. तीन, हाताची पकड जमिनीला लावण्याचा प्रयत्न. चार, पाच. विरुद्ध बाजूने अँटी क्लॉकवाईज, डावीकडून उजवीकडे. एक, दोन, तीन, चार, पाच. मध्यभागी येऊन थांबायचं, साधी बैठक घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळ्यांवर मिटून घेऊया. लक्ष आपल्या श्वासाकडे. आंतरिक सजगता, इनर अवेअरनेस. आपण ज्या काही कृती केल्या त्या सगळ्या कृतीमुळे आपल्या श्वासाची गती थोडीशी वाढली असेल, त्या श्वासाची जाणीव. आता उजवा हात पुढे आणायचा, उजव्या हाताची मूठ वळवायची, उजवा हात पुढे घेऊ दे, उजव्या हाताची मूठ वळवायची. हा, आणि डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर पकडायचा, डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर, बरोबर. आणि आता सुरुवात करूया रोटेशन करायला. कोपर रोटेशन करतोय आपण. एक, दोन, तीन, चार, पाच. विरुद्ध बाजूने करूया. एक, दोन, तीन, चार, बरोबर, पाच. उजवा हात, आता हाताची मूठ सोडून द्यायची, डाव्या हाताची मूठ वळवायची, उजव्या हाताने डाव्या हाताचा कोपर पकडायचा, बरोबर. आणि आता पुन्हा एकदा सुरुवात करूया क्लॉकवाईज. एक, आपल्या टेनिस एल्बोच्या इथे जो काही आपण गोलाकार फिरवताना परिणाम होतोय त्याकडे लक्ष द्यायचं आहे. तीन, चार, पाच. अँटी क्लॉकवाईज. एक, दोन, तीन, चार, पाच. हाताची मूठ सोडून द्यायची, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, डोळे अलगद मिटलेले. आपण थोडस ब्रीदिंग एक्सरसाइज करूया. आपले श्वास घेत खांदे थोडेसे आपल्याला वर न्यायचे. या प्रकारे श्वास घेत खांदे वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, खांदे कानाच्या दिशेला, श्वास सोडत खाली.
डोळे अलगद मिटून घेऊया आणि अजून आपल्याला ह्या 5 वेळेला कृती करायच्या. डोळे अलगद मिटलेले, दोन्ही हात गुडघ्यांवर, दृढ मुद्रेत, चेहरा अगदी शांत, कपाळावर कोणतीही आठी नाही. आणि आता श्वास घेत खांदे वर, कानाच्या दिशेला, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. आता आपण आता खांदे थोडेसे उभ्या कक्षेमध्ये आपण वर खाली करत होतो. आता थोडस एक्सपान्शन करायचं आडव्या कक्षेमध्ये. म्हणजे बघा कसं, श्वास घेत थोडेसे आपल्याला खांदे ताणायचे, श्वास सोडत पुन्हा नॉर्मल, श्वास घेत ताण आडव्या कक्षेमध्ये आणि श्वास सोडत नॉर्मल. ठीक आहे, डोळे अलगद मिटून घेऊया आणि अजून 3 ही कृती करूया. श्वास घेत खांदे थोडेसे ताणायचे आडव्या कक्षेमध्ये, श्वास सोडत नॉर्मल पूर्व स्थितीला. श्वास घेत ताण खांद्यामध्ये, श्वास सोडत पूर्व स्थिती, श्वास घेत ताण, श्वास सोडत पूर्व स्थिती. विश्रांती तिथल्यामध्येच. आणि करूया नेक रोटेशन क्लॉकवाईज 2 वेळेला आणि क्लॉकवाईज 2 वेळेला. डोळे अलगद मिटलेले तसेच ठेवायचे. हळूहळू आपली मान पुढे झुकवायची, हनुवटी गळ्याकडे जाईल, फक्त मानेच्या सांध्यांमध्ये हालचाल असेल. सुरुवात करूया. सावकाश मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यम, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज. सावकाश मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. लास्ट राऊंड. मान सावकाश डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. मध्यभागी येऊन थांबायचं, डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत हळूहळू मान सर. दोन्ही पाय सरळ करूया. एक एक पाय सरळ करायचा आहे आणि विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊ. आज वज्रासनामध्ये आपल्याला 2 आसनं बघायची. एक म्हणजे उष्ट्रासन आणि दुसरी आहे योग मुद्रा. तर ही कशी केली जातात आधी आपण बघून घेऊया आणि मग एकत्रित करूया. कॉन्ट्राइंडिकेशन असे आहेत की ज्यांना पाठीची दुखणी आहे, तीव्र प्रकारची पाठदुखी आहे, त्यांनी उष्ट्रासन करणं टाळायचं आहे. आणि ज्यांचं नुकतंच पोटाचं कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा हृदयविकाराची कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया झाली असेल तर त्यांनी योग मुद्रा करणं टाळायचं. आधी बघून घ्या कसं केलं जातं. आपल्याला एक एक पाय फोल्ड करून वज्रासनामध्ये यायचंय. अधिकृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करणारच आहोत. वज्रासनामध्ये स्थिर झाल्यानंतर सुरुवातीला आपण करणार आहोत उष्ट्रासन. तर हे कसं केलं जातं, गुडघ्यावर उभं राहायचं. आपल्या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला थोडस अंतर घ्यायचंय. अर्ध्या फुटापर्यंत दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर आहे. आणि आता आपली पावलं जी आहेत त्या पावलांचं आपल्याला माउंटन करायचं. म्हणजे चौडाचा जो भाग आहे हा आपला जमिनीमध्ये असेल आणि टाचा ज्या आहेत या सिलिंगच्या दिशेने. हे झालं आपल्या पावलांचं माउंटन. त्यानंतर आपल्या दोन्ही हातांची पाचही बोटं जोडून घ्यायची आणि ती आपला पाठकणा जिथे आहे तिथे ठेवायची. या पद्धतीने आता इथे आपल्या छातीचं जे आहे हे एक्सपान्शन होतं आडव्या कक्षेमध्ये. तिथले सगळे स्नायू जे आहेत हे प्रसरण पावतात आणि यानंतर हळूहळू आपल्या पाठीला थोडस पुढे ढकलायला सुरुवात करायची. म्हणजे आपलं पोट पुढे येतं. या प्रकारे थोडीशी आता क्रॉस होऊन लागतो एक साईडने. हळूहळू थोडस आपल्याला बॅकवर्ड बेंड घ्यायचंय. मान मागे सैल सोडून द्यायची, नजर आपली सिलिंगकडे असेल. आता इथे पुन्हा आपल्या कंठस्थ ग्रंथींवर आणि पोटावरती ताण येतो, पाठकण्यावरती दाब येतो, चेस्टचं एक्सपान्शन होतं. त्यामुळे आपलं श्वसन मार्ग सुधारतो, अत्यंत आरोग्य ठीक होतं. आणि मग सावकाश मधून हातांची पकड सोडून द्यायची.
आता ह्याची पुढची पण अजून एक कृती आहे, म्हणजे ही सेम अशीच कृती करायची त्या प्रकारे. थोडस पोट आपलं पुढे ढकलायचं, मान मागे सैल सोडायची आणि शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडायची, डाव्या हाताने डावी, शक्य असेल तर या प्रकारे. आणि पुन्हा एकदा मान आपली मागे सैल सोडून द्यायची. आता इथे आपल्या पूर्णपणे चेस्टला, छातीला ताण मिळतो, पोटावरती ताण येतो, गळ्यावर समोरून ताण मागून दाब असतो. आणि असं सोडताना हळूहळू एक एक हात कमरेवर ठेवायचा आणि वज्रासनामध्ये स्थिर. असं 2 प्रकारे आपण पुष्पासन करू शकतो, आपल्याला जसं योग्य वाटेल त्याप्रमाणे. पुष्पासनामध्ये आपल्या पूर्णपणे पोटाचे स्नायू, हृदयाचे स्नायू ताणले जातात, तिथे ताण येतो, पाठकड्यावरती प्रेशर असतो, दाब असतो, म्हणून त्याला सुलभ असं किंवा पूरक अशी योग मुद्रा आपण करतो. तर ही कशी केली जाते तीही बघून घ्या. योग मुद्रेमध्ये एका हाताने दुसऱ्या हाताचं मुंडट पकडायचं असतं आणि ही पकड जी आहे ही पुन्हा एकदा आपलं पाठकणा म्हणजे माकड हाड आहे तिथे आपल्याला ठेवायची असते. बघून घ्या कशी केली जाते. आणि मग पुन्हा एकदा इथे आपलं छातीचं एक्सपान्शन होतं आणि हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची, हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात. सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न करा. सीटचा भाग न उचलता कपाळ जमिनीला लावण्याचा प्रयत्न. आता इथे आपल्या पोटावरती दाब येतो आणि पाठीला सुपल असा ताण मिळतो. आता ज्यांना पोटाचा आकार वाढलेला आहे, आपल्याला पूर्णपणे पुढे झुकताना त्रास होतो, मग त्यांच्यासाठी सुलभ कृती काय करायची, आपल्या हाताच्या मुठी वळवायच्या, म्हणजे इथपर्यंत आपल्याला एक हाताने दुसऱ्या हाताचा मनगट पकडून जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचं, सीटचा भाग न उचलता. आणि मग पुढे काय करायचं, हाताची पकड जी आहे ती सोडून द्यायची, हाताच्या मुठी वळवायच्या आणि त्या आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायच्या, हाताची कोपरं बघा पूर्णपणे जमिनीवर आहे आणि मग त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. इथे पण आपल्याला तसेच सेम लाभ मिळतात, सीटचा भाग न उचलता आपल्याला ही कृती करायची समोर या प्रकारे. म्हणजे आपल्याला कुठेही अडचण येत नाही, आपण अगदी सहज पुढे झुकले जातो. कारण की बऱ्याच जणांना थोडस पुढे झुकताना प्रॉब्लेम होतो, पोटाच्या स्नायूमुळे वाढल्यामुळे बघतात. आणि असं सोडताना हाताच्या मुठी ज्या आहेत त्या सोडून द्यायच्या, पुन्हा एकदा हाताची पकड आपल्या पाठकड्याच्या इथे घेऊन द्यायची आणि मग हळूहळू कमरेला सरळ व्हायचं. ठीक आहे, सुरुवात करूया. मग हळूहळू वज्रासनामध्ये या. वज्रासनामध्ये बसायचं आहे. दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवायचे, हाताची पाचही बोटं जोडलेली, डोळे अंगत मिटलेले. सुरुवातीला आपण वज्रासनामध्ये स्थिर बसणार आहोत. कुठलंही आसन करताना घाई गडबड न करता अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न. डोळे अंगत मिटलेले, बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृतीबंध तपासून पाहिजे. गुडघ्याला गुडघा समोरून जोडलेला आहे, सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे, दोन्ही पायांच्या मध्ये मागून एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नाहीतर बीक सरळ, डोळे अंगत मिटलेले आहेत, खांदे कोपरत शिकू. वज्रासन एकमेव आसन आहे की जे आपण जेवणानंतर करू शकतो. करूया वज्रासन. त्यासाठी दोन्ही गुडघ्यांमध्ये करायचं, दोन्ही गुडघ्यांमध्ये थोडस अंतर आणि आता पावलांचं माउंटन करायचं, चवड्याचा भाग जमिनीवर आणि टाचा सिलिंगच्या दिशेने. बरोबर. सुरुवातीला आपण उष्णाचा भाग एक करू आणि मग दोन करूया, टाचा सिलिंग. आता आपल्या दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली घ्यायची आणि ती पकड आपल्या पाठकड्याच्या इथे मागे धरायची. बरोबर. नंतर समोर एका बिंदूकडे स्थिर आणि थोडस आपल्या छातीचं एक्सपान्शन, थोडस एक्सपान्शन म्हणजे खांदे जे आहेत ते मागून एकमेकांच्या जवळ, नजर समोर असू दे एका बिंदूकडे. आणि आता हळूहळू आपलं पोट पुढे येऊ दे, म्हणजे आपल्याला आपल्या पोटाला थोडस पुढे ढकलायचं. हा बरोबर. आणि मान मागे सैल सर सोडायची, नजर आपली सिलिंगकडे.
अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद आणि आपल्या गळ्यापासून पोटापर्यंतच्या स्नायूंना आलेला ताण त्याकडे लक्ष. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बरोबर, छान, खूप छान. आणि मग सावकाश मध्यभागी, सावकाश मध्यभागी दोन्ही हात सुरुवातीला खाली येऊ दे. आपण आता केले उष्ट्रासन भाग 1 आणि आता उष्ट्रासन भाग 2 करूया. पुन्हा एकदा हाताची पकड आपल्या पाठकळ्याच्या इथे, बरोबर. आणि पुन्हा एकदा आपलं पोट हळूहळू पुढे ढकलायचंय आणि शक्य असेल तर उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच. शक्य असेल तर अट्टाहास नाही. ओके, ठीक आहे, ठीक आहे, असू दे, ओव्हर ट्राय नको. आणि मग मान मागे सैलसर सोडायची. पूर्णपणे गळ्यापासून पोटापर्यंत ताण मिळतो. फुफ्फुसांचं स्नायू जे आहे ते ताणले जातात. श्वसन मार्ग सुरू होतो. ठीक आहे. सावकाश मध्यभागी, मध्यभागी यायचं. पावलांचं माउंटन आहे ते सोडून द्यायचं. पावलं जमिनीच्या दिशेने फ्लॅट करायची आणि हळूहळू वज्रासनामध्ये स्थित. डोळे अलगद मिटून घ्यायचे आणि आपण जी काही कृती केली त्या संपूर्ण कृतीमुळे जे स्नायू आपले ताणले गेले त्याकडे आपलं लक्ष घेऊन जायचं. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. आणि आता करूया योग मुद्रा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि ती पकड आपल्या माकड हाडाच्या इथे असेल, बरोबर. नजर समोर. आता उष्ट्रासनामध्ये आपले पूर्ण गळ्याचे स्नायू पोटाचे स्नायू ताणले गेले होते आणि आता इथे आपण त्यांच्यावरती दाब आणणार आहोत. ही दोन्हीही ज्या कृती आहेत ह्या डायबेटिस आणि थायरॉइड प्रतिबंधात्मक मानल्या जातात. सुरुवात करूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करूया. सीटचा भाग न उचलता जेवढं पुढे झुकता येईल तेवढं पुढे झुकायचंय, बरोबर, छान. आणि आता कपाळापासून ते आपल्या जमिनीपर्यंत अगदी थोडंसं अंतर असेल तर हाताची पकड सोडून द्यायची. हाताच्या मुठी वळवायच्या, एकमेकांवरती त्या मुठी ठेवायच्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवा. सीटचा भाग न उचलता, ओके, त्याच्यावर आता आपलं कपाळ. आता इथे पोटावरती आलेला दाब त्याची जाणीव. रक्तप्रवाह जो आहे हा आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. पाठकण्याला सुखद असा ताण मिळतो. उष्ट्रासनामध्ये जे स्नायू ताणले गेले होते तिथे आता दाब आहे आणि जिथे दाब होता तिथे आता ताण आहे. म्हणजे पाठकण्याकडे लक्ष घेऊन जा. तिथे छान असा ताण येतोय आणि उदरभाग कंठस्थ ग्रंथीवर दाब येतोय. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आणि उलट चाल करताना हाताच्या मुठी सोडून द्यायच्या. पुन्हा एकदा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचंय आणि हळूहळू सावकाश कमरेतनं सरळ व्हायला सुरुवात. अगदी सावकाश. रक्तप्रवाह डोक्याच्या दिशेने होत असतो त्यामुळे अगदी सावकाश कृती करायची, बरोबर. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हात मांड्यांवर, डोळे अलगद मिटलेले. योग मुद्रेमुळे पुन्हा एकदा रक्तप्रवाह जो आपल्या डोक्याच्या दिशेने होत होता तो आता पूर्ववत होतोय त्याची जाणीव. आणि एक एका पायाने वज्रासन सोडून एक एक पाय सरळ करायचा, वज्रासन सोडून आणि विश्रांती. अँकलच्या इथे जर ताण वाटत असेल तर थोडीशी पावलं क्रॉस करून एकमेकांवरती अशी बरोबर थांबवायची. आज आपल्याला बघायचं आहे सुलभ द्रोणासन. शयन स्थितीमधलं आसन आहे तर ते कसं केलं जातं आधी बघून घेऊया आणि पूर्ण पवन मुक्तासन आज आपण शिकणार आहोत. दोन्ही आसनं मी दाखवते आधी करून मग आपण एकत्रित करूया. शयन स्थितीमध्ये जायचं आपल्याला एका गोष्टीला करून
सुरुवातीला आपण करणार आहोत सुलभ द्रोणासन. तर त्यासाठी स्थिती घेतलेली आहे, दोन्ही पाय जोडलेले आहेत. सुलभ द्रोणासन करताना आपल्याला हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी वर उचलायची. हाताच्या आधाराने म्हणजे थोडीशी हाताची कोपरे जी आहेत ती थोडीशी ऍडजस्ट करायची आपली आपण, आणि आपली अपर बॉडी वर उचलायची या प्रकारे. उत्तम आहे. कमरेपासूनचा वरचा भाग या प्रकारे वर उचलायचा आणि त्यानंतर आपला उजवा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा. नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. इथे थोडा वेळ थांबायचं. मग तो सावकाश खाली. मग डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलून धरायचा. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे असेल. मग सावकाश दोन्ही पाय खाली. आणि त्यानंतर आपल्याला दोन्हीही पाय एकत्रित वर उचलून ठेवायचा प्रयत्न करायचा. इथे आपल्या कोर मसल्सला खूप जास्त असा प्रेशर येतं. पोटाचं आरोग्य सुधारतं. वेट लॉस ज्यांना करायचंय त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. आणि मग सावकाश नियंत्रित जमीन. आणि हळूहळू पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. हाताच्या आधाराने हळूहळू पाठीचा एक एक मणका टेकत टेकत विश्रांती. हे झालं द्रोणासन. आणि बघूया आता पूर्ण पवनमुक्तासन कसं केलं जातं. त्यासाठी पुन्हा दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि मग ते फोल्ड करायचे. फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा द्यायचा. एका हातात म्हणजे दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून तुम्ही हा विळखा देऊ शकता, किंवा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडायचं या प्रकारे. आता इथे पूर्णपणे आपल्या पोटावरती छान असा प्रेशर येतो. त्याच्या नावातच याचे लाभ आहेत. पवनमुक्तासन गॅसेस साठी अतिशय उपयुक्त. ज्यांना वेट लॉस करायचा आहे, पित्ताचा त्रास आहे, गॅसेसचा त्रास आहे, बद्धकोष्ठ आहे, कॉन्स्टिपेशन आहे, त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. फक्त नुकतंच कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन झालं असेल पोटाचं, त्यांनी ही कृती करणं टाळायचं. आता इथे आपली स्थिती पक्की झाली की ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे, मानेचा विकार आहे, त्यांनी मात्र पुढची कृती करणं टाळायचंय. बाकीच्यांनी बघून घ्या. आपलं डोकं थोडस वर उचलायचं आणि आपली हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. आणि मग सावकाश उलट चाल करताना डोकं जमिनीवर येईल. हाताचा विळखा सोडून द्यायचा. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे आणि नियंत्रित जमीन. ठीक आहे, सुरुवात करूया. एका कुशलावरून शयन स्थितीमध्ये या. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. आता दोन्ही पाय जोडलेले ठेवा आणि हात जे आहेत हे शरीराच्या जवळ असू, किंवा दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. खांद्यातनं सरळ आडवे. थोडीशी आपण लुजनिंग एक्सरसाइज करतोय. दोन्ही हात खांद्यातनं सरळ आडवे ठेवायचे. दोन्ही पाय जुळलेले. आता दोन्ही पाय जमिनीला घासत घासत पसरवायचे, लांब न्यायचे एकमेकांपासून आणि पुन्हा जवळ आणायचे. ठीक आहे, हा बरोबर. आणि पुन्हा जवळ आणायचे. आणि आता आपण थोडीशी श्वासाशी आधारित करूया. याला थोडीशी श्वासाची जोड देऊया. श्वास घे, दोन्ही पाय लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. मध्यभागी आल्यानंतर थांबायचंय. दोन्ही हात शरीराच्या जवळ येऊ दे, खाली. आणि आता करूया आपण द्रोणासन. स्थिती आपण घेतलेलीच आहे. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी, संपूर्ण शरीर एका सरळ रेषेत. आणि आता सावकाश आपल्याला हाताच्या आधाराने आपली अपर बॉडी, कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलून धरायचा. वर उचलायचंय. थोडीशी हाताची कोपरा ऍडजस्ट करायची. बरोबर, छान. हाताची कोपरा जमिनीवर आहे. बरोबर. दोन्ही पाय जोडलेले. आणि आता सावकाश उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ ठेवून.
नजर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे असते. बरोबर, छान. आणि आता इथे थोडा वेळ थांबूया. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. 4 3 2 1. सावकाश उजवा पाय जमिनीवर येऊ दे. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचा आहे. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्याकडे. जोड श्वासाची. 1 2 3 4 5. 4 3 2 1. सावकाश डावा पाय जमिनीवर. आणि आता ज्यांना शक्य आहे त्यांनी दोन्ही पाय जमिनीपासून एकत्रित वर उचलायचा प्रयत्न करा. गुडघ्यातनं सरळ ठेवून दोन्ही पाय एकत्रित जमिनीपासून वर गुडघ्यातनं सरळ ठेवून. खूप छान. नजर आपली दोन्ही पायांच्या अंगठ्याकडे. बघा पोटाच्या स्नायूंना कसा छान प्रेशर येतोय. 1 2 3 4 5. 4 3 2 1. सावकाश उलटसार. हळूहळू पाय जमिनीवर येऊ दे. आणि एक एक मणका पाठीचा टेकत टेकत विश्रांती. पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. पोटाच्या स्नायूंवरती आलेला दाब, प्रेशर, त्याकडे लक्ष. द्रोणासन जे आहे ते वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर जी आपली पोटाच्या इथे ओटीपोटाच्या इथे जी अतिरिक्त चरबी वाढलेली असते ती कमी करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. आपली पचन संस्था सुधारते. रोगप्रतिकारक क्षमता आपली वाढते. आणि आता सुरुवात करूया पवन मुक्तासनाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय 30 अंशापर्यंत वर उचलून धरूया आणि मग ते फोल्ड करूया. फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा वळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडूया किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा घालायचा आहे. खांदे शिथिल असून एकदम रिलॅक्स. डोकं न उचलता हाताचा विळखा घालायचा आहे. डोकं जमिनीवरच आहे. दोन्ही पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. इथे आपल्याला थोडा वेळ थांबायचा आहे. सगळे स्नायू रिलॅक्स. पोटाचे पाठीचे स्नायू रिलॅक्स. चेहरा शांत. पोटावर आलेला दाब त्याचा अनुभव घ्यायचा आहे. थोडासा नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. आता इथे थोडंसं शॉर्ट ब्रीदिंग होतं कारण की आपल्या पोटावरती प्रेशर येतं म्हणून. आता ज्यांना स्पॉन्डिलोसिस आहे त्यांनी पुढची कृती करणे टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं थोडंसं वर उचलायचं आहे आणि आपली हनुवटी दोन्हीही गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. हनुवटी नाक किंवा कपाळ. ज्यांची व्हिडिओ बंद आहे त्यांनी करताना अगदी सावकाश यथाशक्ती प्रयत्न करावा. अंतिम स्थितीमध्ये डोळे बंद, पोटाचे स्नायू, खांदे शिथिल. सावकाश उलटचाल. हळूहळू डोकं जमिनीवर येईल. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ करायचे आणि नियंत्रित जमिनीवर. हा छान. सावकाश जमिनीवर. दोन्ही पायांमध्ये अंतर, विश्रांती. खूप छान करताय सर तुम्ही. नियंत्रित हालचाल चालू आहे तुमच्या सुद्धा. विश्रांती. आणि सावकाश एका कुशीला वळायचंय आणि पोटावर पडून विश्रांती. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. एका कुशीवर पडून पोटावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आणि आज आपण करणार आहोत पूर्ण शलभासन. गेल्या आठवड्यामध्ये आपण अर्ध शलभासन केलं होतं. आता आपण पूर्ण करणार आहोत. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जुळलेले ठेवा. हात शरीराच्या जवळ. कपाळ जमिनीवर असेल. आता जिथे कपाळ आपलं जमिनीवर आहे
तिथे आता आपली हनुवटी जमिनीवर ठेवायची. हनुवटी जमिनीवरती. उजव्या हाताचा पंजा उजव्या मांडीच्या खाली जाऊ दे. डाव्या हाताचा तळवा डाव्या मांडीच्या खाली जाऊ दे. दोन्हीही हातांचे तळवे मांड्यांच्या खाली गेलेले आहेत. हनुवटी जमिनीवर आहे. सायटिका प्रतिबंधक व्हेरिकोज वेन्ससाठी अतिशय उपयुक्त. त्याचबरोबर कमरेची दुखणी आहे, पाठ दुखणी आहे, त्यांच्यासाठीही उपयुक्त असं हे शलभासन. हनुवटी जमिनीवर आहे. दोन्ही पाय मागून जोडलेले आहेत आणि आता आपल्याला एकत्रित दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर उचलायचे. हनुवटी जमिनीवरच असेल, फक्त मागून दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जमिनीपासून वर. बरोबर, खूप छान. हनुवटी जमिनीवरच राहू दे. दोन्ही हातांचा आधार जो मांड्यांच्या खाली आहे तो आता पॅसिव्ह झालेला आहे. खांदे अगदी शिथिल. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे. जोड श्वासाची आपली आपण श्वास घ्यायचा आहे आणि सोडायचा आहे. 1 2 3 4 5. सावकाश उलटचाल करूया. हळूहळू दोन्ही पाय जमिनीवर घेऊया. हातांचा आधार जो आहे मांड्यांच्या खाली तो काढून घेऊया आणि दोन्ही हातापायांमध्ये अंतर घेऊन एका गालावर पडून विश्रांती. आणि करणार आहोत सुलभ भुजंगासनची उजळणी जी आपण काल शिकलोय त्याची आज पुन्हा एकदा उजळणी करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर असू दे. दोन्ही हात फोल्ड करूया. हाताची कोपरं छातीच्या रेषेत, हाताचे पंजे चेहऱ्याच्या रेषेत. दोन्ही पाय जोडलेले आहेत मागून. पायांचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहेत. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक आणि हनुवटी करत जमिनीपासून वर उचलून घ्यायची आपली अपर बॉडी. नजर आपली सिलिंगकडे असेल. दोन्ही पाय मागून ताणून धरण्याचा प्रयत्न. बरोबर, छान. भुजंगासन म्हणजे ज्याप्रमाणे भुजंग कसा पणा उभारतो आपला त्याप्रमाणे ही कृती आहे. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद. प्रयत्न शैथिल्य, देहधारणा, प्राणधारणा. पूर्णपणे आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर ताण आलेला आहे गळ्यापासून पोटापर्यंत आणि कुठे दाब आहे पाठकळ्यावरती त्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. छान. सावकाश उलटचाल करूया. डोळे उघडूया. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू श्वास सोडत सोडत आपलं पोट, छातीचा भाग, त्यानंतर आपलं कपाळ जमिनीवर. दोन्ही हात खाली आणि सावकाश एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळायचंय आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन थोडा वेळ विश्रांती. आणि मग एका कुशीला वळायचंय. हळूहळू बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थिती आणि मग उठून उभं राहायचं. दंड स्थिती. दंड स्थितीमध्ये विश्रांती. तर दोन्ही पाय जोडलेले ठेवा. हात आणि आपल्या हाताची हात जे आहेत हे आपल्या कमरेवर ठेवा. बरोबर. आणि उजवा पाय जमिनीपासून थोडासा वर उचलून ठेवा. उजवा पाय बरोबर. आणि आता पाऊल थोडस वर खाली करूया. उजव्या पायाचं पाऊल थोडस स्वतःकडे खेचायचंय आणि जमिनीकडे. बरोबर. थोडस वर खाली, वर खाली, वर खाली. आणि रोटेशन करूया क्लॉकवाईज. 1 2. पूर्ण पाय नका हलू, फक्त अँकल मधून पाऊल हलवायचंय. 2
3, हा 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. कृती थांबवायची. हीच कृती विरुद्ध बाजूने. डावा पाय जमिनीपासून थोडस अंतरावरती वर धरायचा आहे, गुडघ्यात सरळ असेल. आणि आता पाऊल थोडस वरती आणि मग खाली, वर खाली, वर खाली. स्वतःकडे खेचायचंय आणि मग जमिनीकडे ताणायचं. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. लास्ट राऊंड. स्वतःकडे खेचायचं, जमिनीकडे ताणायचं. हा. आणि आता रोटेशन, पावलामध्ये रोटेशन क्लॉकवाईज. 1, पूर्ण पाय न हलवता फक्त पावलामध्ये रोटेशन. 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजू. 1, 2, 3, 4, 5. कृती थांबवायची. दोन्ही पाय जुळले. तर दोन्ही हात समोर आणायचे नमस्कार स्थितीमध्ये. दोन्ही हात समोर. हा नाही समोर समोर असे टाळायचे. सरळ घ्या, सरळ. हा समोर समोर. हा बरोबर. आणि जोडून घ्या. आता हात जोडून घ्या एकमेकांना. नमस्कार जसं आपण करतो तसं. हा बरोबर. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत दोन्ही हात आपल्याला लांब न्यायचे, पसरवायचे. श्वास घेत घेत लांब. बरोबर. जास्तीत जास्त लांब श्वास घेत घेत आणि श्वास सोडत जवळ. अगदी सावकाश श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब, जास्तीत जास्त लांब, श्वास सोडत जवळ. आता थोडस आपल्याला लक्ष द्यायचं इकडे. श्वास घेताना आपले स्नायू कसे प्रसरण पावतात त्याकडे लक्ष द्या. श्वास घेत घेत लांब, पूर्णपणे आपल्या फुफ्फुसांचे स्नायू, छातीचे स्नायू प्रसरण पावतायत. छानपैकी त्याला ताण मिळतोय. आणि श्वास सोडत जवळ. श्वास सोडताना ते आकुंचित होत आहे. बरोबर. आता पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. का श्वास घेत वर, वर एकदम स्ट्रेट डोक्याच्या दिशेने. बरोबर. श्वास सोडत समोर. श्वास घेत वर. आता उभ्या कक्षेमध्ये आपण हे सगळे स्नायू वरती ताणतोय. श्वास सोडत समोर. छान. श्वास घेत वर. जास्तीत जास्त ताण द्यायचा आहे. आणि श्वास सोडत हळूहळू पूर्ण हात आता खाली येतील आपल्या शरीराच्या जवळ. अगदी सावकाश. छान. विश्रांती. एका हाताने दुसऱ्या हाताचं मंगळ पकडूया. मागे आणि मान मागे सैल सरसो. त्यात आपण जाणार आहोत थोड्याशा उठा बशा. शाळेमध्ये आपल्याला टीचर शिक्षा द्यायची लहानपणी माहितीये ना, उठा बशा काढायची. तर हे जे आपले सगळे 5 ज्ञानेंद्रिय आहेत ही आपली सगळी मेंदूशी कनेक्टेड आहेत. जेव्हा आपण कान पकडून उठा बशा काढतो तेव्हा आपला मेंदू जो आहे हा आपोआप ऍक्टिव्हेट होतो. त्याचबरोबर आपले जे पायाचे स्नायू आहेत, गुडघ्यांचे स्नायू आहेत ते सुद्धा लवचिक होतात. तर सुरुवात करायची. दोन्ही पायांमध्ये आपल्याला अंतर घ्यायचंय. उजव्या हाताने डावा कान पकडायचा आहे. डाव्या हाताने उजवा कान पकडायचा. उजव्या हाताने उजवा कान, डाव्या हाताने डावा. नजर समोर असते. आणि आता आपण थोडस हे श्वासाशी आधारित करणार आहोत कारण की आपण करतोय योगिक क्रिया, म्हणून हे श्वासाशी आधारित. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करायची. पाठीचा कणा सरळ असेल. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं खाली बसायचंय. बसायचंय हळूहळू. बैठक स्थितीमध्ये यायचं. बरोबर. श्वास सोडत बसायचंय. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. बरोबर. आणि आता हळूहळू श्वास घेत घेत वर येऊया. कान जे आपण पकडले ते सोडून घेऊया. आणि विश्रांती. आज आपण साइडवर्ड बेंडिंगचं एकमेव आसन आहे कटी चक्रासन.
परिवर्तित कटिचक्रासन. तर हे कसं केलं जातं बघून घेऊया, मग आपण एकत्रित करूया. सोपं आहे. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ असतील, पाठीचा कणा सरळ. हे एकमेव आसन आहे की जे आपण म्हणजे ते साइडवर्ड बेंडिंगचं आसन आहे, त्याचा ग्रंथांमध्ये उल्लेख आहे. आपण एकत्रित पण करू शकतो. सुरू करूया. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हात खांद्यातनं सरळ करा. हा, बरोबर. बॅलन्स जातो असं वाटत असेल तर दोन्ही पायांमध्ये थोडंसं अंतर घ्यायला हरकत नाहीये. दोन्ही हाताच्या तळवे आता जमिनीला समांतर आहेत, बरोबर. आता उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर करा. उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, बरोबर. आणि उजवा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात. हा, छान. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ, ठीक आहे. आणि मग सावकाश आपल्याला डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची. डाव्या दिशेला हळूहळू झुकायला सुरुवात करा आणि डावा हात हळूहळू शरीराच्या जवळ घेऊ. हा, बरोबर, खूप छान. आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. डावा हात जमिनीच्या दिशेने अगदी सैल सोडायचा. थोडं जमिनीच्या दिशेने राहू. थोडस बेंड करायचं. डाव्या बाजूला थोडस बेंड व्हायचं आपल्याला. हा, बरोबर बरोबर. आणि आता बघा, पूर्णपणे डावी बाजू कशी छान ताणली गेली आहे. सॉरी, उजवी बाजू ताणली गेलेली आहे आणि डाव्या बाजूला दाब आलेला आहे. आता इथे थोडा वेळ थांबायचंय. डावा हात एकदम रिलॅक्स ठेवायचा, जमिनीच्या दिशेने सैल सर सोडायचा आहे. छान. आणि मग हळूहळू सावकाश उलटचा. पुन्हा कमरेतनं सरळ, दोन्ही हात खांद्यातनं सरळ. सावकाश दोन्ही हात खाली. थोड्या वेळ तिथल्या तिथेच विश्राम. आपण हे बेंड घेतो, साइडवर्ड बेंड घेतो. आता ही स्मृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही हात खांद्यातनं सरळ. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आहेत. तळवे आपले जमिनीच्या दिशेने आहेत दोन्ही हातांचे. आणि आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगच्या दिशेने घेऊन जायचा आहे आणि डावा हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर, बरोबर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला होऊ दे. उजवा हात खांद्यातनं सरळ. आणि आता हळूहळू उजव्या दिशेला झुकायला सुरुवात करायची आहे. उजवा हात हळूहळू शरीराच्या जवळ येईल, बरोबर. आणि तो जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून एकदम रिलॅक्स. डावा हात जो वरती आहे तो कोपरातनं सरळ, कोपरामधून सरळ. डावा हात सरळ स्ट्रेट ठेवायचा आणि उजवा हात जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचा. आणि आता इथे बघा, डावी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे. उजव्या बाजूला थोडासा दाब जाणवतोय. आणि मग सावकाश उलट चाल करताना हळूहळू दोन्ही हात खांद्यातनं सरळ, कमरेतनं सरळ. सावकाश दोन्ही हात खाली, विश्रांती. मान मागे सैल सर सोडून घेऊया. एका हाताने दुसऱ्या हाताचा लंगोट करूया. आणि सावकाश बैठक स्थितीमध्ये यायचंय. हळूहळू बैठक स्थिती. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी, आपल्याला जे योग्य वाटेल ते. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी. आज आपण प्राणायामाला सुरुवात, म्हणजे कालच आपण केलेली आहे, पण प्राणायामाचा श्लोक मी शेअर केला नव्हता, जो आज मी करते. आपल्याला प्राणायाम करताना नेहमीच प्राणायामाचा श्लोक बोलायचा आहे. ग्रुपवरती पण मी तो शेअर करीन. समोर स्क्रीनवरती प्राणायामाचा श्लोक दिसतोय. त्याच्या आधी आपण करणार आहोत 2 आवर्तन दीर्घ श्वसनाची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे.
डोळे अलगद मिटलेले, पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी, दोन आवर्त दीर्घ श्वसनाची. आहे तो श्वास संपूर्णपणे सोडून घेतला. खोलवर दीर्घ श्वास मोडून घेऊया आपापल्या क्षमतेने आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. दुसरा अवलोकन करूया. खोलवर दीर्घ श्वास मोडून घेऊया आणि संत गतीने संपूर्ण श्वास सोडून घेऊया. कम्प्लीटली ब्रीथ आउट. प्राणायामाचा श्लोक. दोन्ही हात जोडून घेऊया. समोर स्क्रीनवर प्राणायामाचा श्लोक दिसतोय. माझ्या मागोमाग आपण ही बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम्, त्रिदिवे यत्प्रतिष्ठितम्, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि. आपल्या प्राणशक्तीने बरोबर खाली त्या प्राणायामाच्या श्लोकाचा अर्थ दिलेला आहे. 30 श्लोकांमध्ये जे काही अस्तित्वात आहे ते सर्व प्राणाच्या अर्थे आहे. म्हणून हे प्राण माता जसे पुत्रांचे रक्षण करते तसे तू आमचे रक्षण कर आणि आम्हाला संपत्ती आणि प्रज्ञा दे. संपत्ती म्हणजे ही धनस्वरूपातली नसून आपली आरोग्य हीच आपली धनसंपदा आहे. प्राणशक्तीला बरोबर बंद आणि आपण बघणार आहोत आता प्राणायाम मुद्रा कशी असते. ही आहे आपली प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा म्हणतात याला. ही आपल्याला जी मुद्रा करायची आहे ही उजव्या हाताने करायची आहे. उजव्या हाताची 5 बोट, त्यातलं पहिलं बोट आणि त्याच्या बाजूचं मधलं बोट ते आपल्याला फोल्ड करायचंय आणि ते अंगठ्याच्या मुळाशी लावायचंय. करंगळी आणि त्याच्या बाजूचं रिंग फिंगर जे आहे आणि अंगठा हा ओपन असेल. हा बरोबर. ही झाली प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा. आता ह्याच मुद्रेने आपल्याला एक नाकपुडी ओपन आणि एक नाकपुडी बंद असं करायचं आहे. एक नाकपुडी उघडायची आणि एक नाकपुडी बंद करायची. ती कशी करायची मी सांगते. आता ही आपण प्राणायाम मुद्रा केली म्हणजे आपला उजवा जो पंजा आहे त्यातलं पहिलं बोट आणि मधलं बोट फोल्ड करायचं त्या अंगठ्याच्या मुळाशी. करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे आहे ते ओपन ठेवायचं. ठीक आहे. आणि आता ह्याच आधाराने आपल्याला एक नाकपुडी बंद आणि एक नाकपुडी ओपन. म्हणजे आता समजा आपण सूर्य अभ्यास करतो तर आपल्याला उजवी नाकपुडी ह्या अंगठ्याच्या आधाराने बंद करायची आहे. डावीने आपण श्वास घेतोय सोडतो. हा झाला चंद्र अभ्यास. डावीने आपण श्वास घेतो सोडतो. आणि जर आपल्याला सूर्य अभ्यास करायचा आहे तर ही जी 2 बोटं आपली ओपन आहेत ना ती डाव्या नाकपुडीवर ठेवायची आणि मग उजवीने श्वास घ्यायचा आणि सोडायचा. ठीक आहे. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करायची आणि ही 2 जी बोटं आहेत त्याच्या आधाराने डावी नाकपुडी बंद करायची. लक्षात आलं. सुरुवात करूया. आज आपण फक्त सूर्यभेदन प्राणायाम करायला आणि उद्यापासून आपण चंद्रभेदन आणि भ्रामरीची जी काही आवर्तन आहेत ती आपण करायची. आता डाव्या हाताची ज्ञानमुद्रा करायची, उजव्या हाताची अंगुली. बरोबर. आणि आता ही जी करंगळी आणि त्याच्या बाजूची जी 2 बोटं आहेत त्याच्याने आपली डावी नाकपुडी बंद करायची. डावी नाकपुडी बंद.
बरोबर. डोळे अंधार मिटले. आणि आपण आता करतोय सूर्य अभ्यास. उजवीने आहे तो श्वास सोडून देऊया. डोळे अंधार मिटलेले. उजवीने खोलवर दीर्घ पुरव श्वास भरून घ्यायचा. उजवीने संभरेश श्वास सोडून घ्यायचा. उजवीने पुरव. उजवीनेच रेष. उजवीने पुरव. उजवीने रेष. अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा आणि डावी नाकपुडी उघडायची. उजवी नाकपुडी बंद केली अंगठ्याच्या आधाराने, डावी नाकपुडी ओपन करायची. आणि आता आपण करूया चंद्र अभ्यास. डावीने खोलवर दीर्घ पुरव. डावीनेच रेष. डावीने पुरव. डावीने रेष. डावीने पुरव. डावीनेच रेष. डावीने पुरव. डावीने रेष. लास्ट वन. डावीने पुरव. डावीनेच रेष. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रा. अंगुली मुद्रा सोडून द्यायची. ज्ञानमुद्रेमध्ये उजवा. डोळे अंगात मिटले. आणि करूया एक ओंकार मकार लांबवलेला. एक खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. आणि श्वास सोडताना ओंकार मकार लांबवलेला. आणि सावकाश एका मुठीला वळायचं आहे. बैठक जी घातलेली सोडून द्यायची आणि क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. शवासनासाठी स्थिती. पाठीवर पडून विश्राम. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्राम. क्विक रिलॅक्सेशन करून घेऊया. दोन्हीही आता पायांमध्ये अंतर घ्यायचं. मान आपली डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. डोळे अंगात मिळतील. बंद डोळ्यांनी आपल्या संपूर्ण शरीराचा आकृती बंद तपासून पाहायचा आहे. आपण आपलं संपूर्ण शरीर विश्रांत स्थितीमध्ये जमिनीवर अंगाकडे सोडून दिलेलं आहे. त्याचबरोबर आज आपण जी काही साधना केली, जी काही नवीन आसनं केली, त्या सगळ्या आसनांचा मनातल्या मनात उजळणी करायची आहे. आपल्या स्मरणशक्तीला एक थोडासा जोर द्यायचा आहे. आणि सुरुवात करायची. आज आपण वज्रासनामध्ये योग मुद्रा, पुष्करासन ही दोन नवीन आसनं पाहिली. शयन स्थितीमध्ये अर्धद्रोणासन आणि त्याचबरोबर पूर्ण कवरमुक्तासन पाहिलं. पोटावर पडून पूर्ण शलभासन आणि सुलभ भुजंगासन केलं. दंड स्थितीमध्ये आज आपण परिवर्तित चक्रासन हे नवीन आसन पाहिलं. त्याचबरोबर प्राणायाम करताना प्राणायामाचा श्लोक आणि प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा आपण पाहिली. त्या सगळ्याचा क्रमाक्रमाने उजळणी करायची आहे. थोडीशी स्मरण शक्तीला एक थोडासा जोर द्यायचा आहे. आणि शवासनाच्या माध्यमातून शरीरातला प्रत्येक अवयव शिकतील. सुरुवात पायापासून. संपूर्ण उजवा पाय पायाच्या मुखापासून ते जांघेपर्यंत मनाने शिथिल करून घ्यायचं. मग डावा पाय. डावा पायाच्या मुखापासून ते जांघेपर्यंत संपूर्ण डावा पाय शिथिल करून घ्यायचा. जाणीव दोन्ही हातांकडे. उजवा हात हाताच्या बोटापासून ते खांद्यापर्यंत संपूर्ण उजवा हात क्रमाक्रमाने शिथिल. मनगट कोपर. डावा हात
बोटापासून ते खांद्यापर्यंत संपूर्ण डावा हात शिथिल. दोन्ही हातापायांचे सगळे स्नायू शिथिल. जाणीव सीटचा भाग, कमरेचा भाग आणि पाठकळा हे तिन्ही भागांमधले स्नायू पाठकड्यांमधले मणके शिथिल. जाणीव उदरभाग, उदरभाग पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, छातीचा भाग, तिथला पिंजरा, बरगड्या शिथिल. जाणीव कंठाकडे आणि चेहऱ्याकडे. चेहरा अगदी शांत आहे, कपाळात कोणतीही आठी नाही. कंठातील आजूबाजूचे सगळे स्नायू शिथिल. हनुवटी, पोट, दात, तोंडाच्या आतमध्ये सैलसर असलेली ही संपूर्ण जबड्याचा भाग. दोन कान, नाक, अलगद मिटलेले डोळे. डोळ्यांची आपली भुगोळ कापण्या, वैराची लक्ष्य, आठवीरेखित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, केस आणि दाबच्या भाग शिथिल. जाणीव श्वासाची. श्वास घेताना हलका हलका पोट वर येत आहे. श्वास सोडताना ते जमिनीच्या दिशेने जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होतोय. श्वास सोडताना उबदार हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्याला होतोय. श्वास घेताना त्या सृष्टीची निसर्गाची सकारात्मकता, प्राणशक्ती ती माझ्यात भरून घेत आहे. श्वास सोडताना त्या सृष्टीतली माझ्यातली शारीरिक आणि मानसिक अशुद्धी माझ्या सगळ्या व्याधी सोडून देतात. शवासनामध्ये हे एकमेव असं आसन आहे की ज्याच्यामध्ये शरीरासोबत मनाचाही विचार केला जातो. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध होते. विचारांची गती कमी होते. मनाला शांती, चित्ताला विश्रांती असं हे चैतन्याचं आनंदासन आपण करत आहोत. 5 मिनिटाचं शवासन आपल्याला दिवसभराची ऊर्जा टिकवून ठेवण्याचं काम करतं. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न स्थितीत स्वतःला संपवतो. माझं शारीरिक मानसिक आरोग्य व्याधी विरहित, औषध विरहित राहण्यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझ्या प्रचंड आत्मविश्वास निर्माण होत आहे. प्रचंड इच्छाशक्ती मला प्राप्त होत आहे. मला खूप छान आणि प्रसन्न वाटतंय. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ हार मी तो निर्गुणांचा. अशा या गणेशाचं मनोमन स्मरण करायचं, त्याला वंदन. आपल्या आई वडिलांचं स्मरण, आद्य देवतेचं सद्गुरूंचं स्मरण, त्याला वंदन. आणि प्रचंड इच्छाशक्ती, आत्मविश्वास प्राप्त झालेल्या मनस्थितीतूनच आपण आजचा दिनक्रम सुरू करणार आहोत. आणि यासाठी शवासनातनं बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल, मान उजवीकडे डावीकडे, सावकाश एका उजव्या वळायच्या आणि एका हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचं. डोळे अलगद मिटलेले. शांतीपाठासाठी दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नवमुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पद्धतीने जोडलेले हात कपाळ जवळ. आजची साधना आपण ओंकार समर्पित केली आहे. आपला राग अहंकार सोडून दिला. श्वास घेत घेत कमरेच्या सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमध्ये नेत्र स्पर्श. अलगद डोळे उघडे, दृष्टी ओळखले.
धन्यवाद. गुड डे टू ऑल. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांना.